हरिओम. अध्याय 6वा. ओवी क्रमांक 441 ते 456. प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वतीः समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. तो योगभ्रष्ट पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या लोकाला जाऊन तिथे पुष्कळ वर्ष वास केल्यानंतर शुद्धाचरणी आणि वैभवशाली अशा कुलामध्ये जन्म पावतो. ऐके कवती कहे कैसे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामो. मग तेथिचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कांटाळे मन. हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता. दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी. लांबा उगवे आगरी विभव श्रियेच्या. जया ते नीती पंथे चालिजे सत्यधूत बोलिजे. देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू. सारासार विचारू मंत्री जयाते. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. जयाते गृहदेवता आदि वृद्धी. ऐसी निज पुण्याची जोडी वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी. तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतू. ऐक कसा चमत्कार होतो तो. 100 यज्ञ करणाऱ्याला कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मोक्षाची इच्छा करणाऱ्याला श्रमा वाचून मिळते. मग त्या ठिकाणचे जे दिव्य आणि फलदायी भोग ते यथास्थित भोगत असतानाही त्याच्या मनाला कंटाळा येतो. देवा, हे विघ्न मध्येच का आलं. असा स्वर्गातील भोग भोगीत असताना तो सारखा पश्चाताप करीत असतो. नंतर तो मनुष्य लोकात जन्मतो, पण सर्व धर्मांचं वसतिस्थान आणि वैभवरूप लक्ष्मीचं जे कुलरूपी शेत त्यामध्ये तो भात गोट्याच्या रोपाप्रमाणे वाढतो. जे कुल नीतीच्या मार्गाने चालतं, सत्याने पवित्र झालेलंच बोलतं आणि जे पाहणं असेल ते शास्त्र दृष्टीने पाहतं. ज्या कुळात वेद हे जागृत दैवत आहे, शास्त्रविहित आचरण हाच ज्याचा व्यापार आहे आणि सारासार विचार हाच ज्याचा सल्लामसलत देणारा प्रधान आहे. ज्या कुळामध्ये चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि वृद्धी आदिक या
ज्याच्या घरातील देवता आहेत. अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे, त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूय संसिद्धौ कुरु नंदन. अथवा बुद्धिमान अशा योगी लोकांच्याच कुळामध्ये तो जन्म पावतो. अशा तऱ्हेचा हा जन्म या जगामध्ये फार दुर्लभ आहे. हे कुरुनंदना, त्या ठिकाणी पूर्वजन्मीच्या संस्काराने युक्त असलेल्या बुद्धीचा योग होतो. त्यापुढे तो पुन्हा पूर्ण योग सिद्धीसाठी प्रयत्न करतो. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुखक्षेत्री आदिवंत जे सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कूजते कोकिळवनी संतोषाच्या जे विवेकग्रामीचे मुळी बैसले आहाती नित्यफळी तया योगियांच्या कुळी जन्म पावे. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढा प्रगटे प्रकाशु जैसा तैशी दशेची वाट न पाहता वयसेची गावान येता बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते तिये सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे ऐसे जे जन्मा जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वानिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे. अथवा जे ज्ञानाग्नीमध्ये हवन करतात आणि जे ब्रह्मनिष्ठ आणि वेद संपन्न असतात आणि जे ब्रह्मसुखरूपी शेताचे मिरासदार असतात, जे एकमेवा द्वितीय ब्रह्म या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात आणि जे संतोषाच्या वनात शब्द करणारे कूजन करणारे कोकिळ आहेत, जे विवेकरूप गावाच्या मुख्य ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचं नित्य सेवन करीत राहिले आहेत, अशा योग्यांच्या कुळात त्याला जन्म मिळतो. अल्प वयातच त्याच्या ठिकाणी स्वरूप ज्ञानाचा उदय होतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या पूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो, त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता
प्रौढ वयरूपी गावाला पोचण्याच्या अगोदर लहानपणीच सर्वज्ञता त्याला माळ घालते. पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याला अनुकूल असल्यामुळे त्याचं मनच सर्व विद्यांना प्रसवतं आणि मग सर्व शास्त्रे आपोआप त्याच्या मुखातून निघतात. ज्याकरिता देवसुद्धा कामनायुक्त होऊन स्वर्गात नेहमी जप होम इत्यादी करत राहिले आहेत असा जो जन्म, आणि देवांनी भाट म्हणजे स्तुतिपाठक होऊन मृत्यूलोकाचं वर्णन करावं असा जो जन्म अर्जुना, तो त्याला प्राप्त होतो. हरिओम.